मंडळी, नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणानं महाराष्ट्र हादरलेला असतानाच आता अहिल्यानगरच्या संगमनेरमधून आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले. मंत्राने कर्करोग बरा करतो, निपुत्रिक महिलांना मूल होईल, घरातील संकट चुटकीसरशी दूर करतो, अशा दाव्यांनी हजारो लोकांची श्रद्धा, भीती आणि असहाय्यता यांचा बाजार मांडणाऱ्या भोंदू राजेंद्र गडगे उर्फ गडगे महाराजाला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. पण हा फक्त एका भोंदू बाबाच्या अटकेचा विषय नाहीये, तर महाराष्ट्रात श्रद्धेच्या नावाखाली उभ्या राहिलेल्या एका धोकादायक फसवणूक व्यवस्थेचा धागा उलगडतोय. म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय, भोंदू गडगे महाराज लोकांना कसं जाळ्यात ओढायचा, अनेक वर्ष उघडपणे सुरू असलेला हा प्रकार प्रशासनाच्या नजरेआड कसा राहिला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पोलीस तपासात आता पुढे काय बाहेर येणार, या अटकेमागं आणखी मोठं रॅकेट दडलंय का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे दत्तधाम सरकार नावानं राजेंद्र गडगेनं अनेक वर्षांपासून मठ उभारला होता. बाहेरून धार्मिक स्थळ आणि आतून कथित चमत्कारांचा बाजार अशी या ठिकाणाची चर्चा होती. लोकांना सांगितलं जायचं की मंत्रशक्तीने तुमचा कर्करोग बरा होईल, तुम्हाला मूलबाळ होईल, तुमच्या घरातील संकट दूर होतील आणि या उपचारांसाठी 11,000 ते 51,000 रुपये घेतले जायचे. गंभीर आजारांनी त्रस्त रुग्ण, निपुत्रिक दाम्पत्य, संकटात सापडलेली कुटुंब अशा असहाय्य लोकांनाच टार्गेट केलं जायचं आणि त्यांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळले जायचे असा आरोप आहे. म्हणजे श्रद्धेचा आधार नव्हे तर असहाय्यतेचा व्यापार उभा राहिलेला होता. या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे गडगे महाराज फक्त गावोगाव फिरणारा पारंपरिक भोंदू नव्हता, तर त्यानं सोशल मीडियावर दत्तधाम सरकारचे अकाउंट्स उघडून व्हिडिओच्या माध्यमातून स्वतःची ब्रँडिंग केली होती. आजारी लोक बरे झाले, चमत्कार झाले, लोक रडत पाय पडले असे व्हिडिओज प्रसारित केले गेले. एवढंच नाही तर या भोंदू बाबानं काही व्हिडिओज बनावट किंवा दिशाभूल करणारे देखील प्रसारित केले होते असा आरोप आहे. म्हणूनच आयटी कायदा, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडी ऍक्ट, मेडिकल प्रॅक्टिशनर ऍक्ट, जादूटोणा विरोधी कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हे दाखल करून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात. म्हणजे ही फक्त अंधश्रद्धा नाही तर सिस्टमॅटिक फ्रॉड मॉडेल होतं का, असा प्रश्न आता तपासात केंद्रस्थानी आहे. दरम्यान या प्रकरणावर बोलताना मी 11 किंवा 51,000 देणगी घेत नाही, त्याची एक तरी पावती दाखवा, असा सवाल या भोंदू बाबांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केलाय. मंत्राने कर्करोग बरा करतो असं मी बोललोच नसल्याचंही गडगे भोंदूने म्हटलेलं आहे. तसंच त्यानं त्याच्या युट्यूब चॅनेलद्वारे खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलेलं आहे. या प्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी संगमनेर तालुका पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती आणि त्यानंतर या भोंदू बाबासह त्याच्या इतर साथीदारांना अटक करण्यात आली आहे. पण मंडळी, इथं मोठा आणि अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती मागील अनेक वर्षांपासून या बाबा विरोधात तक्रारी करत होती. स्थानिक पोलीस, जिल्हाधिकारी, SP अशा अनेकांकडे पाठपुरवठा झाला, मग कारवाई का झाली नाही. अखेर अशोक खरात प्रकरण राज्यभर गाजल्यानंतरच गडगे प्रकरणावर हालचाल झाली. त्यामुळं संशय वाढतो की या भोंदू बाबाला पूर्वी कोणी संरक्षण देत होतं का, स्थानिक पातळीवर त्याच्या पाठीमागं कोणाचं राजकीय किंवा प्रशासकीय पाठबळ होतं का. तसंच काही पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला संरक्षण दिल्याचे आरोपही समोर येत आहेत. हे आरोप सिद्ध होतील की नाही हे तपास ठरवेल, पण प्रश्न गंभीर आहे. दरम्यान या प्रकरणात फक्त राजेंद्र गडगेच नाही तर त्याची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, मधुकर शिंदे, सूरज शिंदे आणि डॉक्टर मोहन पुरी यांच्यावरही गुन्हे दाखल झालेले आहेत. म्हणजे ही फक्त एका बाबाची कथा नाहीये, तर एक नेटवर्क असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. मंडळी, ही फक्त सहकारी होती की संपूर्ण रॅकेट चालत होतं? आर्थिक व्यवहार किती झाले, किती लोक फसले आणि किती रुग्णांनी वैद्यकीय उपचार सोडून या मंत्रोपचारांवर विश्वास ठेवला, या उत्तरांवर या प्रकरणाची खरी भीषणता ठरणार आहे. अशोक खरात प्रकरणानंतर गडगे महाराज समोर आले आणि आता प्रश्न आहे की ही फक्त हिमनगाची टोकं आहेत का? महाराष्ट्रात अनेक तथाकथित बाबा, महाराज, चमत्कारिक उपचार करणारे, रोगमुक्तीचे दावे करणारे, भविष्य बदलण्याचं आमिष दाखवणारे जाळं कार्यरत असल्याचा संशय अनेकांना व्यक्त झालेला आहे. जर खरात आणि गडगे यांच्यावर कारवाई होऊ शकते, तर आणखी किती नावं तपासाच्या राडारवर आहेत? हा मुद्दा केवळ कायद्याचा नाहीये, समाजाचाही आहे. श्रद्धा वैयक्तिक असते, पण जेव्हा श्रद्धेच्या नावाखाली आजार बरे करण्याचा दावा होतो, पैसे उकळले जातात, रुग्णांची दिशाभूल होते, तेव्हा तो अध्यात्म राहत नाही, तो गुन्हा ठरतो. कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर विज्ञान झगडत असताना मंत्राने बरा करतो हा दावा फक्त हास्यास्पद नाहीये, तो धोकादायक आहे. कारण अशा दाव्यांमुळे अनेक जण योग्य उपचारांपासून दूर जाऊ शकतात. आता तपास पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंगे करत आहेत आणि या तपासातून 3 गोष्टी स्पष्ट होणं महत्वाचं आहे. एक म्हणजे आर्थिक फसवणुकीचा आकडा किती, दुसरं म्हणजे संरक्षण देणारे कोण होतं का, आणि तिसरं म्हणजे आणखी मोठी नावं बाहेर येणार का. जर तपास फक्त अटकेपुरता मर्यादित राहिला तर हे प्रकरणही इतरांप्रमाणे थंडावेल. पण जर आर्थिक व्यवहार, नेटवर्क, संरक्षण, सोशल मीडिया फसवणूक या सगळ्यांचा खोलवर तपास झाला तर महाराष्ट्रातल्या भोंदगिरीच्या मोठ्या साम्राज्याला हादरा बसू शकतो. अशोक खरात, राजेंद्र गडगे 2 नावं समोर आली, पण खरा प्रश्न अजूनही तसाच आहे. आता पुढचा नंबर कुणाचा?
बाकी या भोंदूबाबांच्या भोंदूगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.